आपल्याला आचरण शिकवतो. हे आचरण म्हणजे काय? आमची शारीरिक शुद्धी. जोपर्यंत शारीरिक शुद्धी होत नाही तोपर्यंत आपल्याला पूजेला जाता येईल. बघा, कोणतीही पूजा करण्यासाठी सुरुवातीला पहिल्यांदा शरीर शुद्धी करावीच लागते. स्नान करा, हात पाय धुवा, त्यानंतर जेव्हा भटजींच्या समोर बसता पहिल्यांदा आचमन करायला लावतात. हे केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, नारायणाय नमः. काय सांगितलंय? पहिल्यांदा शरीर शुद्धी करते. गंगेचं जल आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेला आपली बाहेरून आंघोळीने शुद्धी होते, पण आतली शुद्धी या जलाच्या प्राप्तीने. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचं रामरायांचं जे रामायण आहे ना, ते आम्हाला काय शिकवतं? तर आचरणाची शुद्धी करा. आणि ती आचरणाची शुद्धी व्हायला लागली की मग हळूहळू काय होतं? मन पवित्र व्हायला. त्या रामावर जेव्हा आमचं ध्यान केंद्रित व्हायला लागतं तेव्हा आमचे वामन पंडित म्हणतात, योग्य ध्याने मन शुद्ध होते, सुयोग्य ध्याने अध नष्ट होते, सुयोग्य ध्याने हरी प्राप्ती होते. काय करा? तर पहिल्यांदा हे शरीर स्वच्छ करा. आणि ते शरीर स्वच्छ व्हायला लागलं, ध्यान एका ठिकाणी एकवटायला लागलं, त्या रामांच्या त्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं की आपोआप जे षड विकार आहेत ना, म्हणजे एखाद्याबद्दल क्रोध, मद, माया, मत्सर, लोभ, मोह, हे सगळे हळूहळू मारले जायला. आणि अगदी मस्त पिसासारखं, अगदी पीस कसं हळूहळू उडायला लागतं, त्याप्रमाणे आपलं शरीर, आपलं मन हे अगदी हलकं होतं. आणि ह्या मनामध्ये ना, तिने माझा अपमानच केला, ती मला असंच बोलतो, ती मला घालून पाडून बोलतो, तिने अमुक केलं, तमुक केलं, हे षड विकार मनामध्ये, राग, ईर्ष्या वगैरे वगैरे हे सगळं असतं की नाही, ते आपोआप आपण सोडून द्यायला लागतो. कारण इथे फक्त प्रवासासारखं आलोय, प्रवासासारखं आपल्याला एक रात्र काढायची आहे आणि मग निघून जायचंय, त्याप्रमाणे वर्तन करायचं. इकडची सगळी मंडळी जी आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील, भाऊ, वडील, नातेवाईक, शेजारी, पाजारी, जे कोणी आपल्याकडे आपले म्हणून येतात ना, तसं पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक लाकडांचे ओंडके बघा प्रवाहाबरोबर जवळ येतात आणि हळूच त्या प्रवाहाबरोबर धूम निघून जातात. कुणाला ठाऊक नाही याच्या अगोदरच्या जन्मांमध्ये आपण किती जन्म माणसाचे जन्म घेतो आणि किती जन्म हीच माझी आई होती आणि हाच माझा बाप होता, हाच माझा भाऊ होता, हीच माझी बहीण होती. कुणाला तरी सांगता येणार नाही. मग कशासाठी हा मीपणा आणि कशासाठी ही उत्तम? राम आम्हाला तेच करायला शिकवतो. त्याग केला, त्यागाचं दुःख नाही, त्याग हा आनंद देतो. पत्नीचा त्याग केला, राज्याचा त्याग करून वनवासाला गेलो, कुठल्याही प्रकारचं दुःख मनामध्ये नाही. आपलं कर्तव्य करायचं ज्यासाठी आपला हा जन्म आहे. म्हणून आपल्यासारख्या सामान्य माणसाने ना शांतपणे बसून स्वतःला विचारायचं की मला भगवंताने हा मानव जन्म दिलाय, तो नेमका कशासाठी दिलाय. आणि हे उत्तर जेव्हा शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो ना, त्या वेळेला आपण राम नाम घ्यायला लागतो. आणि राम नाम घ्यायला लागलं की आपोआप अघ नष्ट होते. अघ म्हणजे पापांचे पर्वत नष्ट व्हायला लागतात. आणि मग पापांचे पर्वत नष्ट व्हायला लागतात ना, तसं हळूहळू आपल्यामधलं आणि रामामधलं जे अंतर आहे ना, ते कमी कमी व्हायला लागतं. आणि कसा आहे हा माझा राम, तो आपल्याला पाहावंसं वाटायला लागतो. जयाच्या नावे महादोष जाती, जयाच्या नावे सद्गती येती, जयाच्या नावे घडे पुण्य सेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. आमचा राम काय करतो? जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये या रामांची एंट्री होते की नाही, राम नामाच्या माध्यमातून. कारण राम नामातच आहे. भगवंत हा निर्गुण निराकार आहे, तो सगुण अवतार
आपण मूर्ती पाहतो आणि मग त्याच्या रूपामध्ये तल्लीन होतो आणि मग त्याच्याशी बोलतो. म्हणून आमच्याकडे मूर्ती पूजा सांगितली. आमचा हा भगवंत अवतार घेतो तोच मुळात या भक्तांच्या कल्याणासाठी, की माझ्या या मूर्तीमध्ये, माझ्या या नामामध्ये, माझ्या या रूपामध्ये एकरूप होत जा आणि होता 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 ते ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात आत्मस्वरूपाचं ज्ञान, ते आत्मस्वरूपाचं ज्ञान दाखवणारे कोण आहे तर हे आमचे श्रीराम. म्हणून रामांचं काम काय? पतितांना पावन करणं, जे जे पापी आहेत त्या सगळ्यांना पावन करणं. कितीतरी अशी उदाहरणं त्यांनी राम नाम घेतलं आणि पावन झालेले आहेत. वाल्मिकींचं तर सगळ्यांना सर्वश्रुत उदाहरण आहे, म्हणून मी ते बिलकुल सांगणार नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे वाल्मिकींचा म्हणजे वाल्या कोळीचा उद्धार या राम नामाने कसा केला. मला सांगायचे ते म्हणजे आमच्या तुलसीदासांचं. तुलसीदास महाराज हे वाल्मिकींचाच पुढचा अवतार आहे बरं का. अगोदर या वाल्मिकींनी रामायण लिहिलं, म्हणजे रामाच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं, पण लिहिलं गेलं संस्कृत. आता आमच्या जनसामान्यांना कसं बरं कळावं, मग ते समजवण्यासाठी पुढचा अवतार घेतला, तो म्हणजे या तुलसीदास महाराजांचा, आणि लिहिलं रामचरितमानस. एक एक चौपाई, जरी त्या एकेका चौपाईचं स्मरण केलं संकल्पपूर्वक, त्याला ध्यान लावून त्याचं जर स्तवन केलं ना, तर एक एक चौपाई रामापर्यंत, त्या मूर्ती नामापर्यंत पोहोचवण्याची इतक्या ताकदीचं कार्य या तुलसीदासांनी केलं. तुलसीदास यांचा जन्म बघा कसा. जन्म झाला आणि नक्षत्र काही बरी नव्हती, आईचा मृत्यू. मग चुनिया नावाच्या एका दासीने आमच्या या तुलसीदास महाराजांचा सांभाळ घेतला. 5-5.5 वर्षाचे झाले नसतील की लगेच काय झालं, ती दासी सुद्धा मरण पावली. मग आता अधिकार केवढा आहे बघ. साक्षात शिवाची पार्वती त्या ठिकाणी शिवराणी म्हणून एक ब्राह्मणीच्या रूपामध्ये अवतरित झाली, आणि पुढचा सगळा सांभाळ या पार्वती मातेने घेतला. त्याच्यानंतर तिने त्यांना अयोध्येला पाठवलं. नरसिंह नावाचे गुरु होते, त्यांच्याकडे या तुलसीदासांनी वेदाभ्यास केला, रामायणाचा अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर तो ब्रह्मचर्याश्रम पूर्ण करून घरी आले. घरी आल्यानंतर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पुन्हा तीच माया जशी सगळ्यांना जगळते, तसं आमच्या या तुलसीदासांना सुद्धा तिने आपल्या पाशांमध्ये ओढलंच. पत्नीच्या प्रती इतका मोह निर्माण झाला, इतका मोह निर्माण झाला. काही दिवसांसाठी पत्नी माहेरी राहायला गेलेली होती, आणि यांना काही तिच्या आठवणीतून थांबायला वेळ नाही. धो 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 पाऊस पडत होता. रात्रीच निघाले त्या धो पावसामधून. नदीला सुद्धा पूर आलेला होता. एक प्रेत पाहत आलं. रात्रीच्या काळोखामध्ये दिसलं नाही ते प्रेत आहे का लाकडी ओढ काय, त्याच्यावरच बसलं. त्या पाण्याबरोबर नदीच्या पार आले, त्या शवावर बसून धावत 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 आपल्या पत्नीच्या माहेरी आले. पाहिलं तर रात्रीची वेळ, अर्धी मध्यरात्र उलटून गेलेली होती. म्हणजे आता दाट ठोकलं तर काय म्हणते सासरचे. इतकं माहीत होतं आपली पत्नी पहिल्या मजल्यावर, म्हणजे घर 1 मजली 2 मजली होतं, वरच्या मजल्यावर पत्नी राहते. आता काय करावं, वरून एक दोरी लोंबकळत होती. प्रत्यक्षात ती दोरी नव्हती, बरं भुजंग होता. यांना काळोखामध्ये काही दिसलं नाही. त्या भुजंगाला पकडून त्या वरच्या मजल्यावर गेले, आतमध्ये उतरले आणि दार ठोकलं. त्यांच्या पत्नीने दार उघडलं आणि बघते तर आपला नवरोबा अशा जीप विजलेल्या अवस्थेमध्ये इथे उभा आहे, आणि तिला पाहताच तिला घट्ट मिठी मारली. आता या मिठीमध्ये नुसतं प्रेम नव्हतं, नुसती आपल्या पत्नीची आठवण नव्हती, तर काम वासना होती. हे पत्नीने ओळखलं, तसंच दूर लोटलं. म्हणजे काय माणूस आलो तुम्ही 2 दिवसासाठी इथे माहेरी राहायला आले, तर तुम्हाला तुमचं मन असं चढायला लागलं आणि माझ्या मागून धावत धावत आलात. अहो माझ्या घरचे काय म्हणते, तुम्हाला तुलसीदास म्हणून या ठिकाणी इतका सन्मान आहे, आणि आज
दोरी बांधली होती का? अहो तो भुजंग साप आहे बघा तरी. हे बघितल्या घाटात कसं असतं, नवीन नवीन लग्न झालेले असतात ना तेव्हा पुरुष थोडेसे नंबर असतात, शांतपणे मान खाली घालून बायकोची बडबड ऐकत असतात. उत्तर तेच नाही पडतं, आपली मान खाली घालून सगळे तिची बडबड ऐकतायत. काय तुम्ही आता मी कसं सांगू, कसं खाली घेऊन जाऊ तुम्हाला? सगळे फूल लावतील आणि हे सगळं ऐकल्यानंतर यांना खरंच चिंता वाटायला लागली. आता काही आपण बायकोच्या माहेरी मान सन्मानासाठी पात्र राहिलेलो नाही. आणि त्या वेळेला नेमकं म्हणजे जिव्हारी लागले सगळे बाण. आणि तेव्हा या पत्नीने शब्द काढले, जेवढं मनामध्ये माझं चिंतन करतात तेवढं तुमच्या रामाचं चिंतन केलं असतं ना तर आज त्या रामाची प्राप्ती झाली असती. आणि म्हणतात ना ती बोलाची गाठ जमते तसा तो क्षण झाला. आणि तो क्षण, जो भाग्याचा क्षण त्या ठिकाणी निर्माण झाला. मनामध्ये स्फुल्लिंग पडलं, रामाची भक्ती आणि रामाची प्राप्ती. आणि मग तिथून जे गेले, काशीला गेले, 12 वर्ष रामनामाचा ध्यास घेतला, कथा केलं, सगळं केलं. नित्य नियम होता, परसाकडे जायचे सकाळी आणि सकाळी जात असताना उरलेलं पाणी कमंडलून आपले घेऊन जायचं त्या तांब्यातून. उरलेलं पाणी एका झाडाच्या मुळाशी असं ओतायचं आणि निघून जायचं. आता या झाडाच्या वर एक पिशाच बसलेलं असतं. आता या पिशाच्या योनीमध्ये असणाऱ्या या सर्व आत्म्यांना कोणी दिल्याशिवाय ग्रहण करता येत. आता रोज या पिशाच्याला पाण्याची प्राप्ती व्हायची, त्याची तृष्णा भागवली जायची. कारण आमचे हे तुलसीदास महाराज रोज पाणी तिथे पिकायचे आणि पाणी ते ग्रहण करून हा ठेवायचं. एक दिवस त्याला वाटलं ह्याचं आपण कल्याण करूया. आणि त्या वेळेला ते पिशाच त्यांच्यासमोर प्रकट झालं. आता रामाचं फक्त काही भीती नाही. म्हणे काय बाबा काय म्हणणे, तर म्हणे तू मला प्रसन्न केलेले आहेस, माग काय हवं ते माग. हे बघा देवांचे तुझे शब्द, काय हवं ते माग. आता यांची मागणी अशी होती की पिशाच्याकडनं पुरवली जाणार. ते म्हणाले इतका सगळा त्याग करून आलोय ते फक्त रामाच्या भेटीसाठी, मला रामांची भेट घडू. अरे बापरे, पिशाच हे काही माझ्या ताब्यात नाही. जिथे जिथे म्हणे राम असतो तिथे तिथे मी पळत असतो. रामापासून लांब पळण्याचं काम हे पिशाचे करते. हे रामाची भेट घडलेलं असेल, पण आपल्या पण शब्दाला काहीतरी महत्व आहे की मी तुला एक युक्ती सांगतो. म्हणजे काय कर, तर बाजूला मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दररोज रामाचं भजन होतं, तिकडे जा. तिथे सगळ्यांच्या अगोदर एक वृद्ध माणूस येऊन बसतो. तो दुसरा कोणी नाही, तो आहे हनुमंत. त्याला गाठ आणि त्याला विचार, तो तुला बरोबर रामांपर्यंत पोहोचतो. आणि त्या दिवसापासून आमचे हे तुलसीदास महाराज रोज त्या मंदिरामध्ये जायला लागले. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर कोण वृद्ध येऊन बसतोय म्हणून बघायचं. आणि इतकी शोधाशोध करून शेवटी आमचे हनुमंत राय त्यांना सापडले. आणि त्यांना गाठून आमच्या तुलसीदासांनी म्हटलं की आज मी तुम्हाला मात्र ओळखलेलं आहे. लगेच चरणांवर पडले की हे हनुमंतराया, माझी इच्छा पूर्ण करा, माझ्या रामाला भेटा. मनामध्ये इतका शुद्ध भाव होता. आणि मनामध्ये शुद्ध भाव असेल ना तर भगवंताच्या भेटीपासून कोणीही अडवू शकत नाही. आणि तसंच झालं, हनुमंताची कृपा झाली. हनुमंत म्हणाले जा नदीच्या काठी जाऊन बस आणि चंदन उगाळत बस. चंदन उगाळता उगाळता काय करशील, रामाचं भजन गात राहा. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या भक्तांना तिलक लावत राहा. एक दिवस असा येईल की घोड्यावरून राम लक्ष्मण स्वतः येतील आणि तुला तिलक करतील. तेव्हा समजून जा की तू सगळ्यांना तिलक करणार, पण तिलक करणारा, तुला तिलक करणारा कोण असेल तर तो राम राय असेल. अखंड अशी साधना चालू ठेवली. दररोज तान घेऊन जायचे, दररोज ते चंदन घेऊन जायचे आणि उगाळत बसायचे. रोज त्या रामरायाची वाट पाहत बसायचे. शेवटी अंत झाला. आता काही सहन होईना. रामा तू कधी येणार, भजन गाऊ लागले. रामा आता ये, मला तुझ्या भेटीपासून मला आता काही राहत नाही, तू प्राणाचा त्याग करतो. आणि त्याच वेळेला घोड्यावरून 2 शूरवीर सेनानी त्या ठिकाणी आले, घोड्यावरून उतरले आणि
या तुलसीदासांना तिलक केलं. तो क्षण टिकण्यासाठी संपूर्ण त्या काशीच्या घाटावर इतकी लोकांची गर्दी झाली आणि त्या दिवशी आमचे हे तुलसीदास महाराज रामाला प्राप्त झाले. बोला राजा रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की. अशी पतितांना सुद्धा पावन करणारी आमच्या रामरायाची कथा पूर्वरंगेमध्ये संपूया आणि आपण पुढे उत्तर रंग घेणार आहोत.